परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज सुरली येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या निमित्ताने या राज्याच्या नेत्या आदरणीय चित्राताई वाघ येथे उपस्थित आहेत। तसेच आमचे कराड उत्तरचे जननायक आमदार यांच्या सुविध पत्नी समताताई घोरपडे या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच सीमाताई घाडगे या ठिकाणी उपस्थित, तेजस्विनी घोरपडे या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे मित्र डबल महाराष्ट्र केसरी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, तसेच कडेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय आमचे मित्र पहलवान अमोल डांगे, विनायकजी भोसले, रामभाऊ खंडागळे, आमच्या सुरलीच्या सरपंच उपसरपंच सर्वच या विभागातील आले सर्व प्रमुख कार्यकर्ते, महिला आणि बंधूंनो, ताई तुमचा आम्ही फॅन आहे, तुम्हाला खरं सांगतो। आणि ज्यावेळेला तुम्ही राष्ट्रवादीत होता त्यावेळेला आम्ही पण राष्ट्रवादीत होतो आणि त्यावेळेला तो झंझावात होता राष्ट्रवादीचा आणि तुमचा जो एक रुबाब होता, म्हणजे आज पण आहे, रुबाब काही कमी झालेला नाही, राष्ट्रवादीचा कमी झाला पण तुमचा झाला नाही, तो खूप प्रेरणादायी होता आणि त्यावेळेला आम्ही तालमीमध्ये होतो ताई। आणि अजून एक तुम्हाला सांगायचं, 1990 साली दादा भाऊसाहेब येताय म्हणून आमचे चुलते 1990 साली विधानसभा लढले होते भाजपच्या कमळ चिन्हावरती। त्यावेळेला ताई आमच्या आई मला ट्रकामधून प्रचाराला न्यायची, तेव्हा ट्रकातून प्रचार असायचा, नवनाथ पाटील असलेली, मी असेल, आमच्या गावातील इथं महिला ज्या जुन्या आहेत त्या सर्वांना माहीत आहेत। तर भाऊसाहेब येता यांच्या प्रचाराला आम्ही त्यावेळेला ट्रकामधून प्रचार करायचो, त्याला भाजपला लोक हसायची। आज भाजपचे तिकीट मिळवायला एकामेकाची उराव बसायची वेळ येते, ही परिस्थिती आहे। या स्टेजवरती ताई आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब 2002 साली भाषण टोकून, म्हणजे दुष्काळाचा दौरा होता आणि आर पाटील साहेबांच्याकडे पवार साहेब इथून निघाले होते आणि अचानकच पवार साहेब कराडात बोलले, श्रीनिवास पाटील साहेब त्यावेळेला आमचे खासदार होते, की मला एका गावात घेऊन चला। मग अचानक कुठल्या गावाचं आहे म्हणून आमचे त्यावेळेला चुलते जयसिंगबाबा पाटील इथे सरपंच होते या गावचे, आणि अचानक पवार साहेब गावात आले अचानक, आणि एवढी तारांबळ झाली आणि एक छोटी सभा या स्टेजवरती ताई त्यावेळेला झाली होती। मनोज दादा घोरपडे यांचे वडील खूप मोठे पैलवान होते आणि एका पैलवानांचा मुलगा या कराड उत्तरचा आमदार झाला, तो आम्हाला अभिमान आहे। म्हणजे त्या पैलवानाची कदर करावी म्हणून की काय आमच्या वहिनीला दादानी अचानक तिकीट दिली, अशी परिस्थिती निर्माण झाली की दादानी अचानक तिकीट दिली। संग्राम बापू आणि मनोज दादा राम लक्ष्मणाची जोड या महाराष्ट्राला कराड उत्तरला लाभलेली एक स्वप्न, सुंदर स्वप्न आहे। मी तुम्हाला सांगतो, जे लोक त्यांच्या जवळ आजपर्यंत गेली नाही ती त्यांना अजून माहित नाही। विनंती आहे माझी, तर महिला उभ्या आहेत त्या, की दादांच्या आणि बापूंच्या जवळ तुम्ही जावा, मग तुम्हाला ती लोक किती चांगली आहेत ती तुमच्या लक्षात येईल, त्यांची काम करायची पद्धत तुमच्या लक्षात येईल। खूप तातडीने काम करणारे लोक आहेत, त्यांची कामाचा झपाटा बघून तुम्हाला एक सांगतो की येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये मनोज दादा घोरपडे नाव भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याच्या पहिल्या लिस्टमध्ये असेल। म्हणजे मी तुम्हाला सांगतो, कारण आम्ही चंद्रकांत दादा असेल किंवा मी असेल, दादा उद्धव साहेबांच्या शिवसेनेतून लोकसभा लढली होती। आम्ही प्रत्येक आठवड्याला 15 दिवसाला मंत्रालयात असतो, कामाची पद्धत प्रत्येक आमदाराची खासदाराची आम्ही बघत असतो, परंतु मनोज दादाची जी कामाची पद्धत आहे की जिचे महाराष्ट्रात मोठे नेते आता आहेत किंवा होऊन गेले, त्यांच्या कामाची पद्धत आणि मनोज दादाच्या कामाची पद्धत ही एकसारखी आहे। त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की मनोज दादा एक दिवस कॅबिनेट मंत्री होतील, स्वातीताई चव्हाण, त्यांचे मिस्टर शैलेश चव्हाण आणि जयकुमार गोरेभाऊ यांचं खूप घनिष्ठ आणि घरगुती संबंध आहेत। परवा मी आणि शैलेश काका गाडीमध्ये होतो,
तर जयाभाऊनी त्यांना असं सांगितलं की 55 लाखाची काम मला कोऱ्या कागदावर लिहून दे. ठराव नाही काय नाही 5 मिनिटात लिहून दे म्हटलं. काकाने पटापटा काम लिहून दिली चंद्रा दादा. दुसऱ्या दिवशी ती 55 लाखाची कामं जयकुमार गोरे भाऊ यांनी ती मंजूर केली. मला काय सांगायचं आहे ती फक्त भाजपमध्ये होऊ शकतं. आणि अशा माणसाला जर आपण जिल्हा परिषदेला निवडून दिलं तर मला वाटते एक 50-100 कोटी रुपये निधी आमच्या जिल्हा परिषद गटात पडायला काही सुद्धा हरकत मला वाटत नाही. त्यामुळे कामाच्या माणसाला आपण निवडून देऊया. आम्ही आज शिवसेना पक्षामध्ये असलो तरी आमचे बंधू नवनाथ भाऊ असतील, सत्यशिवता असतील, आज मनोज दादाच्या हाताखाली आम्ही सुद्धा दादांच्या अध्यक्षाखालीच्या कारण उत्तरला काम करत आहे. कामाचा माणूस म्हणून आज दादांचं नाव आहे. आज दादांच्याकडे कुठलंही विकासाचं काम केलं, वैयक्तिक काम घेऊन गेलो तर काम कुठलं थकत नाही. त्यामुळे अनेक असतील, स्वाती चव्हाण असलेल्या किंवा आमचा दत्तात्रय शेलार असेल, या सर्वांना भरघोस मताने आपण निवडून द्यावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो. ताई तुम्ही या गावामध्ये आला हा तर खरा तर मला धक्का येईल. आयुष्यभर तुमचा आम्ही ऋणी नाही, भेटत जाणार मी तुम्हाला. तुम्ही तुमच्या मनापासून माझ्या गावाच्या वतीनं, व्यथा कुटुंबाच्या वतीनं आणि या महाराष्ट्रातल्या सर्व पैलवानांच्या वतीने ताई मी तुम्हाला मनापासून आभार आहे. तुमचं अभिनंदन करतो. या गावाच्या वतीने थांबतो. धन्यवाद.